नमस्कार मंडळी. तर एकंदरीत एवढे वर्ष जे वर्क फ्रॉम होम चालू आहे ते तुम्हाला दाखवतो. खरं तर वर्क फ्रॉम होम मध्ये लंच कसं केलं जातं. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आय टी कल्चरमध्ये जेवणासाठी लोक असे 1 तास 1.5 तास मी पण तेच करायचो पण लोक जेवणासाठी वेगळा टाइम काढायचे. पण वर्क फ्रॉम होम मध्ये जेवण आणि काम एकत्र. म्हणजे बघा आज आपण एवढा मस्त बेत केला आहे ज्याच्यामध्ये चणा डाळीची आमटी आहे, मस्त पिठलं आहे, आमच्याच रानातली टाकाची भाजी आहे, इतकी जबरदस्त भाकरी आहे आणि इकडे बघा पोस्टमन वरती आम्ही एपीआय हिट करत बसलोय. म्हणजे जेवण पण करायचं, इथे हे पण हिट करायचं आणि इथे एपीआय पण हिट करायचं. तर एकंदरीत आपलं वर्क फ्रॉम होमचं जेवण हे असं असो. आय टीमध्ये आय टीत बसून राहण्यात काही एवढी अशी मजा नाही आहे. पण आय टीमध्ये संघर्ष करण्यात फक्त आय टीच नाही तर सगळे संघर्ष करण्यात जी मजा आहे ही मजा कुठेच नाही आहे. म्हणूनच मी नेहमी सांगत असतो, कराल कष्ट तर व्हाल श्रेष्ठ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. लॉकडाऊनच्या काळात सगळे बसतात जरी घरी, खाऊसाठी करती वेगवेगळ्या मागण्या सारी. हळद, तिखट, मीठ आणि जिरे मोहरी स्वयंपाकघरात असते यांचीच मक्तेदारी.